माझ्या या संपूर्ण संवादामध्ये मी मुख्यतः दोन मुद्द्यांवरती बोलणार आहे। त्यातला पहिला मुद्दा असणार आहे की नाशिक शहरामध्ये आम्ही जो मिशन एकलव्य म्हणून कार्यक्रम राबवतो, जी विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबामधून येत आहेत, प्रतिकूल परिस्थितीमधून येत आहेत, कष्टकरी आईवडील असलेल्या कुटुंबांमधून येत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही राबवत असलेला जो मिशन एकलव्य नावाचा कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, तर या संपूर्ण उपक्रमाच्याबद्दल मी पहिल्या भागामध्ये बोलणार आहे। मी श्यामला चव्हाण नाशिकमध्ये राहते। राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, समता आंदोलन या संघटनांमधून समाजवादी विचारांनी प्रेरित काम आता सातत्याने करत आहे। मानव अधिकार संवर्धन संघटन या नावाची आम्ही एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मिशन एकलव्य नावाचा एक उपक्रम राबवतो। 1988-89 मध्ये ज्यावेळेस आम्ही स्वतः विद्यार्थी होतो, त्यावेळेला आम्ही झोपडवस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचो आणि त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांच्या सोबत काम करताना लक्षात आलेली गोष्ट होती की ही सगळी मुलं स्वतःचं कामकाज सांभाळून कुटुंब चालवण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी मदत करतात आणि स्वतःचं शिक्षण देखील घेतात आणि प्रामुख्याने हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी होते। तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे स्वतःचं कामकाज सांभाळून केलं जायचं आणि तेव्हा असलेल्या ज्या मेरिट लिस्टमध्ये नंबर येणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी असायच्या, त्याच्यामध्ये आमचे हे जे सगळे विद्यार्थी असायचे हे कुठेच नसायचे, म्हणजे मेरिटमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव देखील कुठेही नसायचं किंवा शिक्षण घेण्याचा जो काही एकूण त्यांचा प्रयत्न आहे हा खूप संघर्षशील असायचा आणि आम्ही तेव्हा एकदम तसे लहान असलेले तरुण वयातले कार्यकर्ते असल्याने आम्हाला हे खूप मोठे प्रश्न पडायचे की हे असं आपल्या याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत का होतं आहे, की त्यांना हेच प्रश्न का पडत आहेत की आपल्या एकीकडे शिक्षण पण घ्यायचं आहे आणि जगण्याची जी काही लढाई आहे ती पण लढायची आहे। मग आम्हाला जो प्रश्न पडत होता तो प्रश्न आम्ही आमच्या मार्गदर्शक असलेल्या सिनियर कार्यकर्त्यांना विचारत होतो की आपले विद्यार्थी इथे कुठेच नाही आहे आणि त्यांचं कोडकौतुक कुठेच होत नाही आहे। यातून सुरुवात झाली एकलव्य गौरव पुरस्कार या कार्यक्रमाची। पहिला जो कार्यक्रम आम्ही केला तो 1989 साली तो कार्यक्रम केला। त्या कार्यक्रमाची जी सुरुवात होती ती हीच होती की स्लममध्ये जी मुलं काम करतात त्या विद्यार्थ्यांचं पहिल्या प्रयत्नामध्ये जे 10वी पास होतात त्यांचं कौतुक करणे, सत्कार समारंभ करणे आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत ही भावना देणे याच्यातून झाला। साधारणतः 1995-96 पर्यंत हा कार्यक्रम सातत्याने चालू राहिला नाशिक शहरामध्ये। हा कार्यक्रम स्वतःच इतका ताकदवर कार्यक्रम आहे की या पद्धतीचा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू झाला, पालघरमध्ये सुरू झाला, पुण्यामध्ये काही छोटासा एक प्रयत्न करून झाला, नाशिक आणि ठाण्यामधला कार्यक्रम हा कायमस्वरूपी चालू राहिला। 95 नंतर काही कार्यकर्त्यांच्या ज्या वैयक्तिक अडचणी आहेत त्यामुळे तो कार्यक्रम स्टॉप झाला, परंतु 2014 मध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम परत सुरू केला आणि तो कार्यक्रम फक्त कार्यक्रमापुरता न ठेवता त्याला जरा थोडंसं व्यापक असं स्वरूप दिलं की फक्त विद्यार्थ्यांचा एक दिवस येऊन सत्कार समारंभ करणे एवढ्यापुरता कार्यक्रम तो न ठेवता आपण जरा त्याला या विद्यार्थ्यांच्यासाठीचे विशेष प्रयत्न करावेत या पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही पुढे घेऊन जातो। मिशन एकलव्य असं या संपूर्ण कार्यक्रमाचं नाव आम्ही दिलं आहे की अतिशय लक्षपूर्वक आणि अत्यंत ध्येय नजरेसमोर ठेवून की ही सगळी जी मुलं आहेत ही प्रतिकूल परिस्थितीमधली मुलं आहेत, ज्यांचे आईवडील रोजंदारीची कामं करतात किंवा मोलमजुरीची कामं करतात, धुणं भांड्याची कामं करणाऱ्या आई आहेत। बऱ्याच कुटुंबांमध्ये लक्षात आलेली गोष्ट अशी होती की या सगळ्या आई ज्या आहेत या सिंगल पॅरेंट आहेत, म्हणजे फक्त एकट्या आईच्या आधारावरती ते पूर्ण कुटुंब चालतं आहे असं आमच्या आत्तापर्यंत असलेल्या सगळ्या एकूण विद्यार्थ्यांची बॅकग्राऊंड जी आहे ही सिंगल पॅरेंट असलेली आहे। मग या सगळ्या कठीण परिस्थितीत येणारी जी मुलं आहेत त्यांच्यासमोरची जी आव्हानं आहेत ती खूप मोठी आहेत आणि सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की आताचं जो काही मार्केट आहे, जो काही नोकरीचं मार्केट आहे किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीची गोष्ट आहे, तिथे आत्मविश्वासाने या मुलांना उभं जर करायचं असेल तर त्यांना अगदी कसोशीने शिक्षण
गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हा पहिला त्यांचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट अशी की शिक्षणाच्या जोडीनं या सगळ्या बाहेरच्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये ही मुलं टिकणं. बाजार आणि मार्केट हे शब्द वापरायला बरोबर जरी वाटत नसलं तरी देखील ज्या वेळेला नोकरीची स्पर्धा निर्माण होते त्यावेळेला नोकरीच्या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्याकडे अधिक कौशल्य आहे, जो बोलू शकतो, ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे, ज्याच्याजवळ अधिकची माहिती आहे, अधिकची व्यावसायिक कौशल्य आहे, तोच विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी हे पुढे सरकणार आहेत. तर हे मार्केटचं सत्य आहे. आणि ह्या सत्याचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेला नेमकी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतली जी मुलं आहेत ही मुलं सगळी या स्पर्धेमध्ये मागे पडतात. आणि मग घडतं काय की एकतर शिक्षण त्यांचं कुठेतरी अर्धवट थांबतं आहे आणि ही मुलं पुन्हा एकदा त्याच दुष्टचक्रामध्ये अडकत आहेत. म्हणजे पुन्हा एकदा रोजंदारी, मोलमजुरी, धुणं भांडी आणि व्यसनाधीनता या चक्रामध्ये ही मुलं अडकतात. यातून बाहेर काढायचं असेल तर या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे एकदम ठासून सांगणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि हे काम मिशन एकलव्य सातत्याने करते आहे. विद्यार्थ्यांच्या सोबत बोलताना आम्ही सातत्याने एकच गोष्ट सांगतो आहे की आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधनं आलेले आहोत, ज्या समाजाच्या ज्या आर्थिक स्तरातून, ज्या जात स्तरातून आपण आलेली मुलं आहोत, आपल्याला कुठल्याही प्रकारे वेळेचा जुगार खेळून चालणार नाही. आपल्याला आर्थिक जुगार खेळून चालणार नाही. आता जुगार याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की बऱ्याच साऱ्या कुटुंबांमध्ये ट्रायल घेऊन बघितला जातो. ही साईड चालली तर चालेल, नाहीतर मग ठीक आहे आपण दुसरं काहीतरी निवडूयात. ही वेळ आणि ही संधी आमच्या या विद्यार्थ्यांजवळ नाही. कारण त्यांची पहिली जी गरज आहे ती स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि कुटुंबाला चांगला आधार मिळवून देणं ही आहे. आणि मग या काळामध्ये त्यांना लवकरात लवकर चांगलं शिक्षण असं मिळणं की ज्याच्यामध्ये ही मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतील यासाठीचा प्रयत्न करणं, त्यांच्या असलेल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता नीट व्यवस्थित तपासून त्याप्रमाणे त्यांनी शिक्षणक्रम निवडणं. तो शिक्षणक्रम निवडल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण बऱ्याचदा होतं आहे असं की ही सगळी जी मुलं आहेत ही गरीब वस्त्यांच्या लगत असलेल्या ज्या शाळा आहेत या शाळांमधून किंवा महानगरपालिकेच्या शाळांमधून येणारी सगळी मुलं आहेत. आणि आता हे नव्यानं काही सांगायची आवश्यकता नाही की या सर्व शाळांमधून शिक्षणासाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले जातात. या सगळ्या शाळांमधून मिळणारा जो काही शिक्षणाचा दर्जा आहे तो इतर सामान्य शाळांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये हे विद्यार्थी थोडे कमी पडतात. मग आमचा आग्रह हा आहे की आपल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. जे शिक्षण घेतो आहे त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे वर्षांच्या बाबतीमध्ये किंवा आपण जो शिक्षणक्रम निवडतो आहे त्याच्यामध्ये कुठेही चूक करून चालणार नाही. म्हणजे आलंय मनामध्ये म्हणून मित्र जातो आहे म्हणून सायन्सला गेलो, मित्र जातो आहे म्हणून कॉमर्सला गेलो असं चालणार नाही. तर माझी स्वतःची क्षमता काय आहे, माझी स्वतःची आवड काय आहे ही ओळखून आणि एकूणातच जे काही व्यावहारिक आहे त्या व्यवहाराचा विचार करून आपल्याला शिक्षणक्रम निवडला जाणं, त्याच्यामध्ये अडथळे न येता शिक्षण पार पडणं आणि शिक्षणानंतर त्याच्यासाठी लागणारी सगळी जी काही कौशल्य आहेत, सपोर्टिव्ह कौशल्य आहेत, ही सगळी आपल्याला मिळणं आणि लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे सगळं त्या व्यक्तीचं किंवा तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे आहे हे त्याच्या पायावरती उभं राहण्याची जो काही प्रयत्न आहे हा आपण सर्व कार्यकर्ते किंवा संस्था मिळून आपण करतो आहे. पण याच्या जोडीला ही विद्यार्थी ज्या पार्श्वभूमीमधनं येत आहेत त्याच्या जोडीला समाजाचं भान त्यांच्यामध्ये जागवणं, समाजाचं भान त्यांना असणं आणि समाजाच्यासाठी आपण उत्तरदायी असणं ही जाणीव निर्माण करणं देखील महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सातत्याने आम्ही जो प्रयत्न करतो त्याच्यामध्ये महिन्यातले दर 2 रविवार या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्यासोबत अभ्यासवर्ग होतात, चर्चा होतात, समाजामध्ये चालू असलेले जे काही ज्वलंत प्रश्न असतात त्याच्याबद्दलची चर्चा होते, त्यावर त्यांना अभ्यास करायला सांगितलं जातात, काही पुस्तकांवरच्या चर्चा होतात, चांगल्या फिल्म दाखवल्या जातात, फिल्मवरती चर्चा होते. यातून विद्यार्थ्यांमध्ये
फक्त आपण न्यून आहोत म्हणून आपण प्रयत्न करायचे आहेत किंवा आपल्याजवळ एखादी परिस्थिती कमी आहे म्हणून आपण स्पर्धेत टिकण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे एवढंच नाही, तर समाजाची एकूणातच जी काही रचना आहे, समाजाची बांधणी जी काही आहे ही या विद्यार्थ्यांना समजणं हे खूप आवश्यक आहे. आणि ते समाजाचं जे भान आलं तर आपला पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला कोणत्या दिशेनं करायचा आहे हे चित्र त्यांच्यासमोर स्पष्ट व्हावं, यासाठीचा हा एक प्रयास असतो. आता हे सगळं करत असताना दरवर्षी होत जाणारे कार्यक्रम, दरवर्षी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, विद्यार्थ्यांची निवड, त्याच्यासाठी लागणाऱ्या होम व्हिजिट, या सगळ्या कामामध्ये हेच विद्यार्थी आपली जबाबदारी आहे असं समजून कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजन नियोजन याच्यामध्ये सहभागी असतात. याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांमध्ये एक आतून असा जो एक आत्मविश्वास निर्माण होतो की अरे मी हे सगळं काही करतो आहे किंवा हे मला करायला मिळतं आहे किंवा हा निर्णय मी घेतो आहे, हा भाग खूप महत्त्वाचा असतो. आणि हे समाजाच्या आपल्या सगळ्या कार्यक्रमाच्या सोबत सातत्याने विद्यार्थी जोडले जातात. याच विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठीची जी महत्त्वाची गरज आहे की उच्च शिक्षण घ्यायचं आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे, इन्फॉर्मेशन नाही आहे, कुठल्या परीक्षा द्याव्यात, कुठली पूर्वपरीक्षा द्यायची आहे, अभ्यास काय करायचा आहे किंवा याच्यासाठी येणारा जो काही खर्च आहे, अधिकचे क्लासेस आहे, त्यासाठी आम्ही आमच्या मित्रमंडळींकडनं रक्कम जमा करून त्यांच्यासाठी समाधानकारक स्कॉलरशिप देतो. मेरिट स्कॉलरशिप आम्ही त्या विद्यार्थ्यांच्यासाठी देतो. आणि यातून विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास निश्चित निर्माण झाला आहे की आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण एकटे नाही आहोत आणि आपल्याला आहे हे दुष्टचक्र भेदायचं आहे. आणि मुलं बाहेर पडण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत, आत्मविश्वासपूर्वक ते या सगळ्या कार्यक्रमामध्ये येत आहेत.